प्रश्न पहिला, भगवान रामांचा जन्म कोणत्या तिथीला झाला असे मानले जाते? पर्याय आहे ए चैत्र शुद्ध नवमी, बी वैशाख पौर्णिमा, सी श्रावण अमावस्या, डी कार्तिकेय एकादशी. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए चैत्र शुद्ध नवमी. प्रश्न दुसरा, भगवान रामांचे गुरु कोण होते? पर्याय आहे ए विश्वामित्रा, बी वशिष्ठ, सी परशुराम, डी अगस्त्य. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी वशिष्ठ. प्रश्न तिसरा, भगवान रामांनी पहिल्यांदा कोणत्या राक्षसाचा वध केला? पर्याय आहे ए रावण, बी ताडका, सी मारीच, डी सुबाहू. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी ताडका. प्रश्न चौथा, रामांनी शिवधनुष्य कोठे मोडले होते? पर्याय आहे ए अयोध्या, बी मिथिला, सी पंचवटी, डी लंका. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी मिथिला. प्रश्न पाचवा, भगवान रामांचे दुसरे नाव कोणते मानले जाते? पर्याय आहे ए रघुनंदन, बी माधव, सी गोविंद, डी शंकर. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए रघुनंदन. प्रश्न सहावा, भगवान रामांना विष्णूचा कोणता अवतार मानले जाते? पर्याय आहे ए 6वा, बी 7वा, सी 8वा, डी 9वा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी 7वा. प्रश्न 7वा, रामाच्या पादुका कोणत्या भावाने सिंहासनावर ठेवल्या होत्या? पर्याय आहे ए लक्ष्मण, बी शत्रुघ्न, सी भरत, डी हनुमान. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी भरत. प्रश्न 8वा, रामायणानुसार रामांनी समुद्रावर पूल बांधण्यासाठी कोणाची मदत घेतली? पर्याय आहे ए वानरसेना, बी नागसेना, सी यक्षसेना, डी गंधर्व सेना. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए वानरसेना. प्रश्न 9वा, राम सेतू बांधताना दगड पाण्यावर का तरंगले असे मानले जाते? पर्याय आहे ए मंत्रामुळे, बी राम नाव लिहिल्यामुळे, सी समुद्र शांत असल्यामुळे, डी विशेष दगड असल्यामुळे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी राम नाव लिहिल्यामुळे. प्रश्न 10वा, भगवान रामांचे धनुष्य कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय आहे ए गांडीव, बी पिनाक, सी कोदंड, डी विजय. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी कोदंड. असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. प्रश्न 11वा, रामांनी वनवासात सर्वात जास्त काळ कोणत्या प्रदेशात वास्तव्य केले? पर्याय आहे ए चित्रकूट, बी पंचवटी, सी दंडकारण्य, डी अयोध्या.
तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी दंडकारण्य. प्रश्न 12वा, शूर्पणखेचे नाक कोणी कापले? पर्याय आहे ए राम, बी भरत, सी लक्ष्मण, डी हनुमान. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी लक्ष्मण. प्रश्न 13वा, रामांनी रावण याचा वध कोणत्या दिवशी केला असे मानले जाते? पर्याय आहे ए दसरा, बी दिवाळी, सी रामनवमी, डी होळी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए दसरा. प्रश्न 14वा, राम अयोध्येला परत आले तेव्हा कोणता सण साजरा करण्यात आला? पर्याय आहे ए होळी, बी दिवाळी, सी मकर संक्रांत, डी नागपंचमी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी दिवाळी. प्रश्न 15वा, रामांचे वाहन म्हणून कोणते रथ प्रसिद्ध आहे? पर्याय आहे ए पुष्पक विमान, बी सूर्यरथ, सी इंद्ररथ, डी नाथरथ. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए पुष्पक विमान. प्रश्न 16वा, रामांनी वालिनाचा वध कुठून केला? पर्याय आहे ए समोरून, बी झाडामागून, सी डोंगरावरून, डी आकाशातून. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी झाडामागून. प्रश्न 17वा, भगवान राम कोणत्या वंशातील होते? पर्याय आहे ए चंद्रवंश, बी सूर्यवंश, सी यादव वंश, डी कुरुवंश. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी सूर्यवंश. प्रश्न 18वा, रामायणाची रचना कोणी केली? पर्याय आहे ए वाल्मिकी, बी वेदव्यास, सी तुलसीदास, डी कालिदास. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए वाल्मिकी. प्रश्न 19वा, रामांच्या मुलांची नावे काय होती? पर्याय आहे ए लव आणि कुश, बी अर्जुन आणि अभिमन्यू, सी नल आणि नील, डी विक्रम आणि वेताल. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए लव आणि कुश. प्रश्न 20वा, राम वनवासाला गेले तेव्हा त्यांचे वय अंदाजे किती होते? पर्याय आहे ए 18 वर्ष, बी 25 वर्ष, सी 27 वर्ष, डी 32 वर्ष. असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 27 वर्ष. तर भेटूया अशाच नवनवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.